जितने भी वृक्ष हैं ये रात में गोपियों का रूप धारण करते हैं और भगवान कृष्ण के संग रासलीला करते हैं। पोचा देना बस। जय गणेश, मी साहिल वाडिक तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आता सकाळचे वाजलेत 5:30 आणि मी आलोय निधिवनमध्ये। आता निधिवन काय आहे ते तुम्ही आज जाऊनच मी तुम्हाला सांगतो। चलो 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 चलो, राधे 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 राधे। लाल की जय, की जय, श्री राधे। काय झालं ते आता, आणि शूट पण होत नव्हतं, 2-3 वेळा SD कार्ड एरर झालं माझं। आणि हे आहे निधिवन वृंदावन, 16,108 झाडं आहेत इकडे। या श्रीकृष्णांच्या गोपिका ज्या होत्या 16,108 त्यांच्या स्वरूपात ही झाडं आहेत। हमारे भाग्य ने बड़ा उदय होने का समय मिला ताकि हमें राधा रानी कृष्ण जी के शैया दर्शन मिले। रात को उनकी इस्तेमाल किए हुए सामान देखने को मिले, उनके चरणों का प्रसाद हमें मिला, उनके स्पर्श किया हुआ जल हमारे शरीर के ऊपर। राधे 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 राधे। हरिदास त्यांनी श्रीकृष्णांकडून वचन घेतलं की दिवसभर तुम्ही कुठेही फिरलात तरी रात्री तुम्ही आराम करायला इकडे माझ्या निधिवनामध्येच यायचं। आणि त्याच वचनाचं पालन करायला श्रीकृष्ण आज पण इथे येतात। आणि त्यांच्या 16,108 गोपिका इकडे आहेत। ही जी झाडं तुम्हाला दिसत आहेत ही सगळी झाडं अशी उलट्या दिशेला खालती वाढत जात आहेत। आणि तुम्हाला जर माहीत असेल, तुम्ही थोडं जरी सायन्स शिकला असाल तर ग्रॅव्हिटी आणि फोटोसिंथेसिस याच्याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल
तर हे सगळे सिद्धांत तुमच्या समोर खोटे पडतील इकडे आल्यावर, कारण ही झाडं बघा कशी उलट्या दिशेला म्हणजे खालच्या दिशेला वाढत जात आहेत आणि सगळी झाडं सुकलेली आहेत, एकदम सुकी झाडं आहेत सगळी, अजिबात त्यांना कोणी पाणी देत नाही किंवा काही करत नाही, अशी ही निधिवनची लीला आहे। निधि माने माना जाता है खजाना, वन माना जाता है जंगल। ये आप जैसे भी वृक्ष देख रहे हो, ये सब जितने भी वृक्ष हैं ये रात में गोपियों का रूप धारण करते हैं और भगवान कृष्ण के संग रासलीला करते हैं और दिन में ये वृक्ष बन जाते हैं। यहाँ 5 मंदिरों के दर्शन हैं। पहला जो स्थान है वो प्रकट स्थल है, यहाँ से स्वामी हरदास जी महाराज ने, जो तानसेन बैजू बाबरा के गुरु थे, उन्होंने बांके बिहारी जी को प्रकट किया, उसके बाद में उनको उधर विराजमान किया। दूसरा जो मंदिर है वो रंग महल के दर्शन है, जहाँ आज भी भगवान आते हैं, लड्डू का भोग लगाते हैं, दातुन करते हैं और लोटे में जो जल रखते हैं वो भी खला हुआ मिलता है। जो श्रृंगार का सामान है, राधा रानी के लिए जो श्रृंगार का सामान रखा जाता है वो सब बिखरा हुआ मिलता है और ऐसा लगता है कि वो राधा रानी ने यूज़ किया है, कृष्ण भगवान ने राधा रानी का श्रृंगार किया है। चौथा जो मंदिर है वो रास मंडल है, जहाँ पर आज भी भगवान वो सिंहासन पर बैठ के राधा जी के संग में और अपनी अष्ट सखियों के संग में रास करते हैं। चौथा जो मंदिर है वो है बंसी छोरी राधा रानी। जब जैसे आपको पता है कृष्ण भगवान सब गोपियों को परेशान कर रहे थे, तो कृष्ण भगवान को परेशान करने के लिए राधा रानी और उनकी सहेलियां ललिता विशाखा, जब वो रंगमहल में सहन कर रहे थे, उनकी बंसी चुराकर वहाँ पे बैठ गई, तो राधा रानी का नाम पड़ा है बंसी चोर राधा रानी। आपने विश्व में ऐसे दर्शन किए हों तो कृष्ण भगवान के हाथ में बंसी है। यहाँ किसी भी ब्रज में, हमारे ब्रज में आप कृष्ण भगवान के हाथ में बंसी नहीं देखोगे, राधा जी के हाथ में बंसी देखोगे। 5वां जो स्थान है वो स्वामी हरदास जी, जिन्होंने बांके बिहारी जी को प्रकट किया, वृंदावन को बसाया, उसके बाद में उन्होंने अपने ठाकुर जी की आज्ञा से यहाँ पर जीवित समाधि ली थी। और रोहित भैया इन वृक्षों के बारे में क्या बताएंगे आप? ये वृक्ष आप देखोगे ये 5,500 साल पुराने, जब 1535 में स्वामी हरदास जी आए थे, इनसे वृंदा तुलसी बोली जाती है। जैसे हमारे घर में राम तुलसी और श्याम तुलसी होते हैं, ये वृंदा तुलसी हैं। पहले पूरा वृंदावन ऐसी वृक्षों से घिरा हुआ था, लेकिन अब जैसे आश्रम बन गए तो ये थोड़े से लुप्त रह गए हैं। आप जितने भी वृक्ष देखोगे ये धरती को नमन करते हैं और नीचे से जड़ एक निकलती है, ऊपर जाते आते 2 हो जाती है, तो माना जाता है एक एक कृष्ण एक एक गोपी बन के रास करते हैं। तो कहा जाता है वृंदावन के वृक्ष को मरम न जाने कोई, डाल डाल पात पात पे राधे राधे हुए। मतलब कि इन वृक्षों का कोई भी राज नहीं जान पाया है, और डाल डाल और पात पात पे आप देखोगे तो राधे और कृष्ण ही जपा रहता है। और जितने भी वृक्ष हैं 16,108 वृक्ष माने जाते हैं, जैसे भगवान कृष्ण की गोपियां थी 16,108। आत्ताच आलोय निधिवन मधून बाहेर, मी ऐकलंच असेल काय काय होतं ते रोज रात्री इकडे। पण जसं गुड मॉर्निंग, हाय, हॅलो करतो, तर इकडे फक्त राधे राधे चालतं। जे काही तुमचं काम असेल, तुम्हाला एक्सक्यूज जरी कोणाला द्यायचं असेल तरी राधे राधे बोलतात। इकडची एकदम भारी गोष्ट आहे आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब आली सकाळी सकाळी। तर या जागेचं नाव शिरघाट आहे आणि इकडे श्रीकृष्णांनी गोपिकांचे कपडे चोरले होते। तर आपल्या ग्रंथात असं लिहिलं आहे की अंघोळ करताना एक तरी कपडा आपल्या अंगावर हवा आहे, आणि तर गोपिका अशा स्नान करत होत्या, इथपर्यंत यमुना नदी व्हायची त्यावेळी, तर अशा स्नान करत होत्या आणि श्रीकृष्णांनी त्यांना धडा शिकवण्यासाठी, म्हणजे त्यांना हे ज्ञान देण्यासाठी की आपण आंघोळ करताना एक तरी कपडा आपल्या अंगावर हवा, कारण ते पाणी आपलं पितृ पितात आणि आपलं पितृ आपल्यावर नाराज होतात। त्याच्यामुळे आपण आंघोळ करताना नेहमी आपल्या अंगावर एक तरी वस्त्र हवं, हे ज्ञान गोपिकांना देण्यासाठी श्रीकृष्णांनी त्यांचे कपडे चोरले होते। ती पण त्यांची एक लीलाच होती। आज आपण जाऊया पुढे कालिया दहला।
नागाला म्हणून मंदिर आहे. 5,500 वर्षांआधीचं हे झाड आहे. लोगों ने मंदिर बनाए, धर्मशाला बनाई, घाट को बनाई, बड़ी से कोई मंदिर वृंदावन में नहीं बना. 400 मीटर का जंगल बचा केला होता श्रीकृष्णांनी कालिया मर्दन. हे तुम्ही बघू शकताय. या झाडावरून उडी मारली होती श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारण्यासाठी. म्हणजे मारलं नव्हतं, त्याला हकलवून लावलं होतं वृंदावनमधून. तर कालिया नागाने भरपूर त्रास दिला होता वृंदावनवासियांना, गायांना. त्याच्यामुळे श्रीकृष्णांनी एक लीला रचून त्याला बाहेर काढलं होतं. हे जे झाड आहे हे 5,500 वर्ष आधीपासूनचं आहे. आणि हा जो तुम्हाला खड्डा दिसतो आहे त्याच्यावरून श्रीकृष्णांनी उडी मारलेली असं म्हटलं जातं. कारण की त्यांच्या बयानी, त्यांच्या इतक्या ताकदीने त्या झाडाला खड्डा पडलेला असं इथे म्हणतात. तर कालिया नागांनी भरपूर त्रास दिला होता वृंदावनवासियांना. त्याच्यामुळे श्रीकृष्णांनी त्याला हकलवून लावलं होतं इथून. हे बघा, त्याची एक एक मुळं इथे जपून ठेवली आहेत झाडाची. इतकं इम्पॉर्टंट हे झाड आहे. आणि इकडे लोक आपल्या इच्छा, मनोकामना त्याच्यासाठी हे सर्व मानतात. पहिली यमुना नदी इथपर्यंत व्हायची. आता थोडं शहरीकरणामध्ये ते तिकडे वाहत गेली आहे. इकडे रस्ता वगैरे बांधला असं झालं आहे. नाही तर पहिली इथपर्यंत होती. जाऊया आता बाकी बिहारी मंदिरात, बिहारीजींच्या मंदिरात. इकडे आपण राहतोय. जास्त काय लांब नाही आहे, थोडंसंच अंतर आहे. चालत जाऊया. अजून मंदिर उघडलं नाही, 8:30ला उघडणार आहे बोलतात. लाईन मध्ये आलोय बिहारीजींच्या. झालंय दर्शन. आता बर्फी घेतली खायला थोडी. जाऊया आता हॉटेलवर जाऊया. नाश्ता करूया आणि मग जाऊया हॉटेलकडे. श्रीकृष्णांनी गोपिकांचे कपडे चोरले होते.